जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील उत्तरेस सातपुडा पर्वतरांगेत वसलेला विजयगड हा ऐतिहासिक किल्ला विकास आणि पर्यटनाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला। जळगाव पासून पश्चिमेस 73 किलोमीटर अंतरावर आणि चोपडा शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताच्या पहिल्या रांगेत 12व्या शतकात बांधण्यात आलेल्या या विजयगडाची कर्नाटकात नोंद असल्याचं बोललं जातंय। या गडावर जाण्यासाठी जळगाव पासून चोपडा ते पुढे चौगाव या मार्गाने एसटी बस किंवा खाजगी वाहने गडापर्यंत जाता येतात। गडावर जाताना सुंदर धबधबा लागतो। पर्यटक त्या धबधब्याच्या पाण्यात मनसोक्त आनंद लुटत असतात। गडावर पोहोचल्यानंतर पूर्व दिशेला दगडी दरवाजा लागतो। शिवाय या गडाकडे जाण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेत। गडाच्या खाली पाण्याचे नाले असून पावसाळ्यात हे नाले पूर्णतः पाण्याने भरले आहेत। जिल्ह्याभरातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी विजयगडावर मोठ्या संख्येने येत असतात। गडाच्या पायथ्याशी असलेले त्रिवेणी महादेव मंदिर ही प्राचीन असून इथे 3 नद्यांचा संगम असल्याची आख्यायिका आहे। या गडाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी निसर्गप्रेमी विश्राम तेले यांच्याशी प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी संवाद साधलाय। चोपडा तालुक्यातील चौगाव गावापासून 3 किलोमीटर अंतर असलेल्या विजयगड, या विजयगडाबद्दल आपल्याला काय माहिती आहे? सह्याद्री इतर महाराष्ट्रातील अतिशय सुंदर पर्यटक स्थळांना भेटी देतो। पण आपण आज ज्या एरियात उभा आहोत हा चोपडा तालुक्यापासून अवघ्या 12 किलोमीटर असलेला सातपुडा पर्वत, त्याच्या पहिल्या रांगेत असलेला मागील जो दिसतोय आपला तो विजयगड आणि त्रिवेणी संगम। या किल्ल्याला साधारणतः 12व्या शतकापासूनचा हा किल्ला आहे। या ठिकाणी शांतानंद गौरी शंकर महाराज यांनी बांधलेले एक त्रिवेणी तीर्थक्षेत्र मंदिर आहे। पण या ठिकाणी रस्ता नाही, या ठिकाणी सुविधा नाही, त्यामुळे पर्यटकांपासून हा दुर्लक्षित राहिलेला हा किल्ला आहे। पण गेल्या 4 वर्षापासून राजा शिवछत्रपती परिवार असेल किंवा इतर दुर्गवीर संस्था असतील यांनी या ठिकाणी वारंवार 2 महिन्यांनी स्वच्छता मोहिमा घेतल्या आणि काही दिवसातच याला प्रसिद्धी मिळाली। आज या परिसरात श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्यात दर दिवशी साधारणतः 100 ते 150 पर्यटक हे येत असतात। पण गैरसोय एकच ती म्हणजे रस्ता। जर तीर्थक्षेत्रामधून किंवा पुरातत्व विभागामधून किंवा फॉरेस्टमध्ये असल्यामुळे वन विभागातून लाईट आणि रस्त्याची व्यवस्था झाली तर याचं महत्त्व अजून वाढणार आहे। मित्रांनो, हा जो परिसर आपण पाहता हा सातपुड्यातील पहिल्या रांगेत असलेला परिसर आहे आणि याचं महत्त्व एकच एक, हे फक्त दुर्लक्षित असलं तरी सह्याद्री पर्वतापेक्षा किंवा इतर किल्ल्यांपेक्षा हे कमी नाही आहे। हा किल्ला 12व्या शतकात असला तरी आजही याचे अस्तित्व जसेच्या तसं टिकून राहिलेलं आहे। या ठिकाणी ज्या काही गोष्टी कमतरता आहेत त्या जर राजकारण्यांनी किंवा संबंधित आमदार खासदार यांनी पूर्ण केला तर याचं महत्त्व हे अजून वाढणार आहे। या किल्ल्याला गेल्या 4 वर्षात राजा शिवछत्रपती यांचे 13वे वंशज राजे विशालराजे भोसले यांनी 3दा भेट दिलेली आहे। या ठिकाणी अनेक इतिहास संशोधक जसं भुजंगराव बोबडे असतील, सरलाताई असतील यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इतिहासाच्या माहितीनुसार किंवा इतिहास संशोधनाच्या माहितीनुसार ज्यावेळेस राजे हे धरणगावला आले, धरणगावलाहून ते खाचीनाला मुक्कामी राहिले, त्यावेळेस यांनी बाजूचा असलेला भैरवघाट की जो भैरवघाटवर लक्ष ठेवण्यासाठीच हा किल्ला बांधला गेला आहे। त्यावेळेस या किल्ल्यावर राजेंचं आगमन झालेलं असं इतिहास संशोधकांचं मत आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं एक पुरातन त्रिवेणी महादेव मंदिर, या ठिकाणी 3 नाल्यांचा संगम असून या ठिकाणी एक पुरातन महादेवाचं मंदिर आहे। ते त्याच्यावर असलेल्या शिलालेखनुसार शांतानंद गौरी शंकर महाराज यांनी बांधलेलं आहे। त्यानुसार या ठिकाणी वन विभाग असेल किंवा पुरातन विभागाने या ज्या ऐतिहासिक ठेवा आहे तो जोपासला पाहिजे आणि त्याचं संरक्षण व्हावं हीच मागणी एक पर्यटक म्हणून या ठिकाणी करणार।